मुंबईतील सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडवर सुरू झालेल्या एका अनोख्या प्रकल्पाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या रोडवरून वाहनं जाताना जय हो या गाण्याची धून ऐकायला येत आहे. म्हणूनच कोस्टल रोड आता भारतातील पहिला म्युझिकल रोड म्हणून नावारूपाला आला आहे. दरम्यान म्युझिकल रोड या प्रयोगाची सुरुवात होताच त्याचे अनेकांनी स्वागत केले, तर तसेच राजकीय नेत्यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील म्युझिकल रोड प्रकल्पावर आक्षेप घेत सरकारला धारेवर धरला आहे. मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? या प्रयोगासाठी मराठमोळं गाणं का निवडलं नाही, असे रोखठोक प्रश्न यांनी विचारले आहेत. तसेच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड या प्रकल्पावर सडकून टीका केली आहे. खरं तर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्रॅफिकच्या गोंगाटातून जरा शांतता. काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ गोंगाट ठरणार नाही का? तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का, असा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अधिक अभिमानाचा ठरला असता. पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलो, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. महत्त्वाचा प्रश्न हा की या गोष्टी नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते? विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत, पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल तर तो विकास अपूर्ण आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या अपेक्षांवर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.